आजचा विषय थोडासा वेगळा आहे, फार महत्त्वाचा विषय आहे आजचा. पण कार्यक्रमामध्ये मनोरंजन तर होणार, पण आजचं मनोरंजन थोडं वेगळं आहे. आमच्या गावात सुद्धा एका शेतकऱ्याची गोष्ट घडते सर, तुम्हाला नक्की आवडेल. या कार्यक्रमासाठी मी विनंती करेन की कृपया आपण समोर स्थानापन्न व्हा. जोरदार टाळ्या. ही कथा घडते थुकरटवाडी गावामध्ये. ग्रामस्थ दुपारी जेवण करून बसलेले आहेत. बघूयात काय घडते. करे रिकाम टेकड्या हो आले येऊन बसले का? मॅच पाहिली? अरे बाप काय मोक्कर खेळते तो गेल. अरे 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 तो काय तो आडमुठ्या खपाखप नुसते चौकीन छक्की देतो. कमाले बाबा. ए काय लिया? अरे कोणीकडे पळाट्या बांधून येतो शेतात जाऊन. अरे शेतात काय बुचका ठेवला येऊन बैस इथं. काय येतोय शेतात खड्डे खंदीतून पुन्हा ते बुजितो बैस. काय तर काय तू पाहिली का मॅच पाहिली? नाही ना, लाईट कुठं? अरे काय लाईट घेऊन बसला तू? ऑनलाईन पाहत नाही का मोबाईलवर? लई खर्च करतात म्हणे. खर्च? हा अरे तुला सांगतो आपल्या पंचकृषी जेवढे गाव आहेत का, हा सगळ्या गावाला मिळून जेवढं पाणी लागतं ना तेवढं 4-4 तासाला त्या ग्राउंडला टाकावं लागते. होय काय? हा आईला क्रिकेटरच व्हायला पाहिजे होतं राव. असं? हा त्या पाण्यानं तेवढी शेती तरी केली असते. अरे आता शेताला जोडधंदा म्हणून मी कुक्कुटपालन सुरू केलं होतं हा मागं. पोल्ट्रीचं काय झालं तुझ्या? हा ते कोंबड्याचा पोल्ट्री फार्म टाकला होता. हा मस्तपैकी कोंबड्या अशा छान चाललं होतं माझं. मग एक दिवस ते शासनाचे लोक आले, हा. ते इन्स्पेक्शन करायला येतात ना. हा, हा. मला म्हणले कोंबड्याला काय खाऊ घालतात? मग मी म्हणलं असं काही ठरवून नाही, जे असन ते खाऊ घालतो. दाणे कांदे जे असन ते घरातलं खाऊ घालतो. चिडले ना माझ्यावर. 5,000 रुपये दंड ठोठावला मला. काहून? ते म्हणले कोंबड्याला असं काही खाऊ घालतात का? बाबो. हा मग काय महिन्याभरानं पुन्हा आले ते परत. हा म्हणले कोंबड्याला काय खाऊ घालता? हा यावेळेला मी जरा हुशार झालो होतो ना. बरोबर. मी म्हणलं मी कोंबड्याला काजू बदाम खाऊ घालतो. हे बरं केलं. हा. तर ते म्हणले माणसाला खायला मिळत नाही, तुम्ही कोंबड्याला खाऊ घालता. पुन्हा 5,000 दंड केला मला. लईच कठीण आहे का? अवघड आहे अवघड आहे. पुन्हा महिन्याभरानं आले ते. हा. मला म्हणले कोंबड्याला काय खाऊ घालता? बाबो. या टायमाला मी म्हटलं आम्ही काहीच खाऊ घालत नाही, सगळ्या कोंबड्याच्या हातात 10,000 रुपये देतो, तुमचं तुम्ही खाऊन घ्या म्हणतो. काय करणार? असं चाललंय. हे ना असंच उत्तर दिलं पाहिजे. हा, मस्त चाललंय. हे पण घ्या. हे कुठे चाललंय? पहिल्या दादा ते का दात काढितो रे तू? यायला याला आपण आता गावात शोध देतो ना, इथं दात काढीत बसलाय. नाही दादा, ते काय दादा? होतं शेतात चाललो होतो. पहिल्या पैसे काय देणार तुम्हा? दादा आता फेडरेशनला कापूस दिलाय, येतील ना दादा, लगेच देतो. फेडरेशनचा कापूस, त्याचा कापूस किती माहिती आहे? 4 क्विंटल. येऊन येणार किती पैसे रे? 7-8 हजार. माझं कर्ज माहिती आहे किती आहे तुला? या महिन्याचं याच पकडून ना 25,000 आहे. 25,000 1 लक्षात ठेव. 2 दिवसात टाइम देतो तुला. जर मला पैसे नाही दिलं ना तर घर जाळून टाकीन, समजला ना? दादा 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 2 दिवसात कसं देईन दादा? पैसे मी तुम्हाला. अरे मग मर मर बघ कैलासराव, तसं आहे ना, तू जर माझ्या हाताने मेला ना फुकाट मरशील, फुकाट. त्यापेक्षा तू आत्महत्या कर ना. काय शासनाकडून पैसे मिळते ना, माझं कर्ज तरी देशील, घरच्यांना पण पैसे देशील. तुला अगोदर सांगतो, 1 महिना दिला, 1 महिना. जर 1 महिन्यात काही झालं नाही ना, तू आणि मी आहे, समजला ना? चला रे. आजच्या ठळक बातम्या. आज पुन्हा एकदा एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. सरकारकडून शेतकऱ्याला 1.25 लाखाची मदत जाहीर. मुख्यमंत्री स्वतः त्या गावाची पाहणी करणार.
ए काय करतो काय चाललंय हा काय झोका येत होता मग काय आंबे पाडत होता मग काय ते बायको म्हणली कपडे वाळू घालायचे म्हणून रशी बांधत होतो दादा. अच्छा एक टोक ह्या झाडाला आणि अजून कुठले गावात एक झाड नाही हा ते फाशी घेत होता ना नाही दादा, हा? खरंच नाही. गंड होतो का काय नाही दादा, फाशी घेत होता का नाही तो नाही तर काय करू मी? काय करायला हवं आम्ही अजून? आमच्या शेतात काय पिकणार झालं इथं? इथं कधी पाऊस पडला तर गारपीट हायच मग मांग नाही. त्यातनं आम्ही पीक काढलं तर बाजार भाव मिळणं झाला आम्हाला. हरलो दादा, हरलो. काय करायला हवं सांगा ना तुम्ही अजून? आम्ही काय करायला हवं? नाही खरं आहे तुझं मरणाशिवाय तुला पर्यायच नाही. घे चल फास लावून घे लटक ये फास लावून घे. ए कोण आहेस तू? तुला काय एवढी माझ्या मरणाची घाई? ए मी पांडबाई इथं बाजूला तू कशाला वेळ घालवतो? फास लावून घे ना पटकन. हे घे. अरे पेपरवाल्यांना सांगा लागेल तुझी बातमी येईल पेपरात फोटो येईल नाव येईल खाली आहे का नाही? पेपरामध्ये हा पण फ्रंट पेजवर नाही का? कसं आहे ना देशाच्या पोशिंद्याला फ्रंट पेजवर जागा नाही. हा तिसऱ्या चौथ्या पानावर असेल कुठंतरी फोटो गेली का कोपऱ्यात छापून. हा चल हे घे लटक घे फास लावून घे. ये ना हा घे. हा घे तुम्ही खेचतो घे. दादा माझं एक काम तेवढं करा. मी गेल्यानंतर माझ्या घरच्यांना संग रडू नका. काळजी करा. त्याला सांगा बाप त्याच्यासाठी गेला. या एसटीच्या मागं दोन गल्ल्या सोडल्या की माझं घर आहे दादा. हा माहिती आहे मला. माहिती नाही म्हणजे मी सांगेन ना इथं जो मी आला शेतकरी आत्महत्या करून तू कुठं राहतो बाबा सांगतील की मला लोक. हा घे फास लावून घे. हरलो मी दादा. माझ्या घरच्यांना समजा दुःख करायचं नाही बिलकुल. ते कशाला दुःख करतात हा ते सुखी आहेत. हा बघायचंय तुला चल माझ्या बरोबर ये.